गुड इव्हनिंग विद्यार्थ्यांनो. आज आपण संविधानाची निर्मिती कशी झाली व संविधानाचे वेगवेगळे वर्गीकरण बघणार आहोत. आपण मागेही बघितलं तशाप्रमाणे आधुनिक काळातील प्रत्येक राज्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संविधान अस्तित्वात आहे. संविधानाचे अस्तित्व जगात बऱ्याच प्राचीन काळापासून असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु मध्ययुगापर्यंतच्या काळात जगातील बहुतेक राज्यांमध्ये राजेशाही, हुकुमशाही अस्तित्वात होती. त्यामुळे हे राज्यकर्ते आपल्या इच्छेनुसार संविधान निर्माण करीत असत. 19व्या शतकापासून मात्र युरोपात लोकशाही विचार रुजू लागला व त्यानंतर त्याचा जगभर प्रसार झाला. लोकशाही विचारांच्या विकासात इंग्लंडमधील रक्तविहीन राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती तसेच फ्रान्सच्या राज्यक्रांतीचे अमूल्य योगदान असल्याचे आपल्याला दिसून येते. खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या विकासानंतरच संविधानाचे महत्त्व वाढल्याचे आपल्याला दिसून येते. आजचे युग घटनात्मक शासनाचे आहे. घटनात्मक शासनामुळेच राज्यकर्त्यांचे तसेच जनतेचे अधिकार व कर्तव्ये अधिक स्पष्ट निश्चित होऊन जबाबदार शासन निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. संविधानाची निर्मिती बघत असताना संविधानाची निर्मिती विविध प्रकारे होत असल्याचे आपल्याला दिसून येते. साधारणतः आधुनिक काळात संविधानाची निर्मिती पुढील 4 प्रकारे होत असते. जसे की संविधान सभेद्वारा राज्यघटनेची निर्मिती, राज्याद्वारे संविधानाची निर्मिती, लोकसंमतीद्वारे संविधान निर्मिती, मननात्मक रचना, घटनातज्ञ विद्वानांकडून संविधानाची निर्मिती. संविधान सभेद्वारा राज्यघटनेची निर्मिती होत असताना संविधान निर्मितीचा हा आधुनिक काळातील प्रमुख प्रकार असल्याचे आपल्याला दिसून येते. विशेषतः लोकशाही विचारांवर आधारित हा संविधान निर्मितीचा प्रकार आहे. यानुसार लोकांच्या इच्छेनुसार अथवा मतदानाद्वारे एक संविधान सभा निर्माण करण्यात येते. ही संविधान समिती जगातील विविध समस्यांचा अभ्यास करून तसेच आपल्या देशातील संस्कृती, समस्या, करून आपल्या देशासाठी एक आदर्श व्यावहारिक संविधान निर्माण करीत असते. या संविधानाला लोकमान्यता प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करण्यात येते. भारतीय संविधान हे संविधान सभेद्वारे निर्माण करण्यात आलेले आहे, हे आपण बघितलेलं आहे. राज्याद्वारे संविधानाची निर्मिती. राज्याद्वारे संविधानाची निर्मिती कशी होते तर जगातील बहुतेक देशात मध्ययुगीन युगात राजेशाही अस्तित्वात होती. राजेशाहीत राजाकडे सर्व सत्तेचे केंद्रीकरण झालेले होते. राजाची इच्छा म्हणजे कायदा. राजेशाहीत राजा हा सार्वभौम असतो. परंतु नंतरच्या काळात जनतेने आपल्या अधिकारासाठी संघर्ष व क्रांतीचा मार्ग अवलंबिला. त्यामुळे आपली सत्ता किंवा राजेशाही नष्ट होईल या भीतीने राजाने प्रजेला शासनकार्यात भाग घेण्याचे अधिकार प्रदान केले. परंतु संविधानाची निर्मिती राजाद्वारेच झाली. जपानचे संविधान देखील अशाच पद्धतीने अस्तित्वात आहे. त्यानंतर लोकसंमतीद्वारे संविधान निर्मिती. काही देशात लोकांच्या सूचना व संमतीद्वारे संविधानाची निर्मिती होत असते. संविधान निर्मितीसाठी देशातील जनतेकडून सूचना मागविल्या जातात. या सूचनांचा विचार करून त्यांचा संविधानात समावेश केला जातो. भारतीय संविधान सभेद्वारा निर्मित असले तरी भारतीय नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या व त्याला भारतीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्या सूचनांवर संविधान सभेत गंभीर विचारविनिमय, अनेक सूचनांचा समावेश संविधानात करण्यात आला होता. त्यानंतर मननात्मक रचना. देशाच्या संविधान निर्मितीसाठी विचारविनिमय करणे आणि त्या विचारातून संविधान तयार करणे यालाच मननात्मक किंवा चिंतनात्मक संविधान असे म्हणतात. अमेरिकन संविधान 1787 साली झालेल्या फिलाडेल्फिया कन्व्हेन्शनमधून विचारविनिमयाद्वारे निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर घटनातज्ञ विद्वानांकडून संविधान निर्मिती. काही देशातील संविधान हे घटनातज्ञ, राजकीय विचारवंत यांच्याकडून तयार केले जात असते. हे घटनातज्ञ देशातील परिस्थिती लक्षात घेऊन संविधानाला आकार देत असतात व त्यांनी तयार केलेल्या संविधानाला मंजुरी देण्यात येत असते. संविधानात सामान्यतः काही आदर्शे, मूल्ये यांचा निश्चित समावेश असतो. अशा प्रकारे संविधानाची निर्मिती विविध प्रकारे केली जाते. संविधानाची निर्मिती ज्या प्रकारे केली जाते त्याच्यावरून त्याचे वर्गीकरण केले जाते. म्हणजे ते संविधान ताठर आहे की विकसित आहे, लवचिक आहे, अलिखित आहे, लिखित आहे, एकात्मक आहे की संघात्मक, असे वेगवेगळे त्याचे वर्गीकरण केले जाते. तर आता आपण ते वर्गीकरण बघूया. राजकीय अभ्यासक संविधानाचे वर्गीकरण विविध आधारे करीत असतात. काही अभ्यासक संविधानाच्या निर्मितीच्या आधारावर विकसित संविधान व निर्मित संविधान असे 2 प्रकार असतात. तर काही अभ्यासक संविधानाच्या स्वरूपावरून लिखित संविधान व अलिखित संविधान असे प्रकार करतात.
काही अभ्यासक घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेवरून परिदृढ राज्यघटना व लवचिक राज्यघटना असे 2 प्रकार करतात. याशिवाय शासन पद्धतीच्या आधारांवर संघराज्यात्मक संविधान व एकात्मक संविधान असे 2 प्रकारही काही अभ्यास करताना आपल्याला दिसून येते. साधारणतः राज्यघटनांचे महत्त्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहे. पहिला प्रकार म्हणजे विकसित व निर्मित संविधान. विकसित व निर्मित संविधान म्हणजे काय? तर संविधानाचे हे महत्त्वपूर्ण प्रकार असून जगातील विविध देशांमध्ये असे संविधान आढळून येते. विकसित संविधान समाजातील प्रचलित रूढी, प्रथा, परंपरा, संकेत यावर आधारलेले असते. काळाच्या ओघात त्यांचा हळूवार विकास होत असतो. विकसित राज्यघटनेची ही निर्मिती ही निश्चित काळी झालेली नसते, तर ती कालपरत्वे विकसित होत जाते. समाजातील प्रथा, परंपरा विकसित राज्यघटनेचा प्रमुख आधार असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रचलित रूढी परंपरांना समाज मान्यता लाभलेली असते व त्या शेकडो वर्षापासून वारसातून संक्रमित होत असतात. त्यामुळे समाजात त्यांना विशेष महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे विकसित संविधानात देखील अशा प्रचलित रूढी परंपरांचा अंतर्भाव केला जातो. या रूढी परंपरांना समाजात कायद्याचे स्थान प्राप्त असते. ब्रिटनची राज्यघटना अशाच प्रकारच्या विकसित उदाहरण त्याचे आपल्याला दिसून येते. अशा ऐतिहासिक विकास क्रमातूनच ब्रिटनची राज्यघटना विकसित झाली आहे. ब्रिटनच्या नागरिकांवर, समाजांवर रूढी, प्रथा, परंपरा यांचा खोलवर प्रभाव असल्याचे त्यांच्या राज्यघटनेवरही रूढी परंपरांचा सर्वाधिक प्रभाव असल्याचे आपल्याला दिसून येते. थोडक्यात विकसित राज्यघटना म्हणजे अशी राज्यघटना की जी एखाद्या विशिष्ट कालखंडात विशिष्ट स्थळी निर्माण झालेली नसते, तर ती काळाच्या ओघात हळूवार विकसित झालेली असते. त्यानंतर लवचिक व परिदृढ संविधान. लवचिक व परिदृढ संविधान बघत असताना त्याच्यामध्ये आपण जे कलम करत असतो किंवा कायदे करत असतो त्याला बदलवण्याची जी सोपी पद्धती असते आपण त्याला लवचिक राज्यघटना किंवा लवचिक संविधान असे म्हणत असतो. सुप्रसिद्ध राजकीय विचारवंत लॉर्ड ब्राईस यांनी राज्यघटनेची लवचिक व परिदृढ असे 2 प्रकार सुचवले आहेत. संविधान दुरुस्तीची प्रक्रिया सोपी आहे की कठीण हे यावरून समजून येते. जसे की लवचिक राज्यघटना. ज्या राज्यघटनेत घटनादुरुस्तीची प्रक्रिया सोपी असते अथवा ज्या राज्यघटनेत दुरुस्ती करणे सहज शक्य असते अशा राज्यघटनेला लवचिक राज्यघटना असे म्हणतात. विशेष म्हणजे लवचिक राज्यघटनेत संविधानात्मक कायदा व सामान्य कायदा असा भेद केला जात नाही. लवचिक राज्यघटनेत दुरुस्ती करताना फारशी गुंतागुंतीची प्रक्रिया नसेल तर सामान्य कायदे निर्माण करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तीच पद्धती घटनादुरुस्तीसाठी वापरली जाते. लवचिक राज्यघटनेत कायदेमंडळ साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करत असते. अशा देशात कायदेमंडळाला सर्वश्रेष्ठत्व प्राप्त झालेले असते. त्यांनी केलेला कायदा न्यायमंडळ किंवा इतर कोणतीही संस्था रद्द करू शकत नाही. ब्रिटनची राज्यघटना हे लवचिक राज्यघटनेचे उत्तम उदाहरण असल्याचे आपल्याला दिसून येते. तेथे विधिमंडळ साध्या बहुमताने राज्यघटनेत दुरुस्ती करू शकते. आपलं संविधान देखील काही प्रमाणात लवचिक तर काही प्रमाणात परिदृढ असल्याचे आपल्याला दिसून येते. लवचिक राज्यघटनेचे फायदे बघताना बदलत्या काळात दुरुस्ती करून परिस्थिती सापेक्ष सुसंगत संविधान समाजात आपल्याला ठेवता येते. समाजातील ज्वलंत समस्यांवर उपाययोजना करणे लवचिक संविधानामुळे शक्य होते. संकटकालीन परिस्थितीत लवचिक राज्यघटना फायद्याची ठरते. लोकांच्या आशा अपेक्षांचे प्रतिबिंब लवचिक राज्यघटनेत उमटत असल्याने जनक्षोभाची भीती राहत नाही. नागरिकांच्या इच्छेनुसार लवचिक राज्यघटनेत दुरुस्ती करता येते. त्यानंतर भविष्यकाळातील प्रश्न सोडवण्यासाठी लवचिक राज्यघटना उपयुक्त ठरत असते. लवचिक राज्यघटना जशी आपण संविधानामध्ये बदल करू शकतो त्याचप्रमाणे परिदृढ राज्यघटनेमध्ये बदल करताना आपल्याला काही विशेष बहुमताची आवश्यकता असते तेव्हाच आपण ते दुरुस्ती करू शकत असतो. राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्यामुळे त्यात वारंवार दुरुस्त्या करता येत नाही आणि म्हणूनच आपण त्याला परिदृढ राज्यघटना असे म्हणत असतो. अशा राज्यघटनेत दुरुस्ती करावयाची असल्यास अत्यंत कठीण प्रक्रियेतून जावे लागत असते. त्यामुळे अशा राज्यघटनेत फारशा दुरुस्त्या केल्या जात नाही. तसेच कायदेमंडळाला राज्यघटनेची सुसंगत असेच कायदे निर्माण करावे लागतात. अमेरिकेची राज्यघटना परिदृढ राज्यघटना असून तेथे राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी कायदेमंडळात बहुमताची व 3/4 घटक राज्याची संमती आवश्यक असते. परिदृढ राज्यघटनेचे फायदे.
परिदृढ राज्यघटनेचे फायदे काय आहेत? तर परिदृढ राज्यघटना संघराज्य शासन व्यवस्थेत अत्यंत फायदेशीर ठरते. परिदृढ राज्यघटनेमुळे शासन व्यवस्थेला स्थायित्व प्राप्त होत असते. अशा संविधानात वारंवार दुरुस्त्या होत नसल्यानेच नागरिकांची संविधानाप्रती आदर वाढून विश्वास, श्रद्धा निर्माण होत असतो. लोकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने परिदृढ राज्यघटना अधिक उपयुक्त ठरते. परिदृढ राज्यघटनेमुळे शासनावर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करता येते आणि कोणतेही कायदे करताना खूप काळजी घेऊन त्यामध्ये बदल केला जात असतो. त्यानंतर लिखित व अलिखित राज्यघटना. लिखित व अलिखित राज्यघटना म्हणजे काय? तर राज्यघटनेच्या स्वरूपावरून लिखित व अलिखित राज्यघटना असे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. लिखित राज्यघटना जी राज्यघटना ग्रंथ स्वरूपात उपलब्ध असते अथवा ज्या राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे लेखनबद्ध संकलित असतात अशा राज्यघटनेला आपण लिखित राज्यघटना असे म्हणत असतो. आधुनिक काळात बहुतेक देशात लिखित राज्यघटना अस्तित्वात असून अशी राज्यघटना निर्मिती राज्यघटना असते. समाजातील प्रचलित रूढी, परंपरा, राजकीय संस्कृती यांचा प्रभाव लिखित राज्यघटनेवर झाल्याचे आपल्याला दिसून येते. शासन संस्थेची विविध अंगे, त्यांचे परस्पर संबंध, अधिकार, नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये इत्यादी बाबी लिखित राज्यघटनेत स्पष्ट करण्यात येतात. भारत, अमेरिका, रशिया, चीन अशा अनेक देशात लिखित राज्यघटना असून ती परिदृढ किंवा लवचिक सुद्धा असू शकते. लिखित संविधानाचे फायदे बघत असताना लिखित राज्यघटनेत शासन कारभाराबाबत स्पष्टता असल्याने संघर्ष निर्माण होत नाही. देशातील विविध संस्था, संघटना, नागरिक यांना आपल्या अधिकार व कर्तव्याची जाणीव असते. त्यामुळे कोणाच्याही अधिकारावर आक्रमण होत नाही. लिखित राज्यघटनेमुळे सरकारवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते. संघराज्य शासन व्यवस्थेस लिखित राज्यघटना अधिक उपयुक्त ठरते. लिखित राज्यघटनेमुळे शासन व्यवस्थेला स्थैर्य प्राप्त होत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर अलिखित. ज्या राज्यघटनेचा बहुतांश भाग लिखित स्वरूपात असतो आणि ग्रंथ स्वरूपात ज्याचे अस्तित्व नसते किंवा एखाद्या दस्तऐवजाच्या स्वरूपात संकलन सुद्धा केलेले नसते अशा राज्यघटनेला अलिखित राज्यघटना असे म्हणतात. अशी राज्यघटना जाणीवपूर्वक निर्माण केलेली नसते तर कालपरत्वे तिचा विकास झाल्याचे आपल्याला दिसून येते. समाजातील प्रचलित रूढी, प्रथा, परंपरा व संकेत यांचा अलिखित राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. अलिखित राज्यघटना हळूहळू विकसित होत असते. जसे की इंग्लंडची राज्यघटना अलिखित स्वरूपाची असून तेथील शासनाची रचना, कार्य, अधिकार, परस्पर संबंध, रूढी व परस्परांवर आधारित असल्याचे आपल्याला दिसून येते. ब्रिटनमध्ये प्रचंड राजकीय जागृती असल्याने तेथे अलिखित राज्यघटना देखील प्रभावी ठरली आहे. अलिखित राज्यघटनेचे फायदे बघत असताना अलिखित राज्यघटनेत सहज दुरुस्ती केली जाऊ शकते. अलिखित राज्यघटना रूढी, परंपरेवर आधारित असल्याने त्याला लोकांचा प्रचंड पाठिंबा प्राप्त होतो. लोकांच्या इच्छा, आकांक्षाचे प्रतिबिंब अलिखित राज्यघटनेत सहज उमटत असते. अलिखित राज्यघटनेमुळे शासनविरोधात असंतोष निर्माण होऊ शकत नाही. त्यानंतर एकात्म व संघात्मक संविधान. अधिकाराची वाटणी किंवा अधिकाराचा वापर यावरून राज्यघटनेचे एकात्म व संघात्मक संविधान असे वर्गीकरण केले आहे. एकात्म संविधान म्हणजे काय? यामध्ये केंद्र शासन सर्वश्रेष्ठ असते. संविधानाने देशात केंद्राकडे संपूर्ण सत्ता बहाल केलेली असते. देशातील इतर स्थानिक शासन संस्था केंद्राच्या नियंत्रणाखाली कार्यरत असतात. शासनाचे सर्व अधिकार केंद्राकडे केंद्रित झालेले असतात. इंग्लंडमध्ये अशा प्रकारचे एकात्मक संविधान अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसून येते. संघात्मक संविधान. अशा संविधानात केंद्र शासन व घटक राज्य शासन यामध्ये अधिकाराची विभागणी केलेली असते. जसे की भारताचे संविधान. आपापल्या अधिकार क्षेत्रात केंद्र व घटक राज्य शासन स्वायत्त असते. केंद्र व घटक राज्यांना निश्चित अशा स्वरूपाची अधिकार वाटणी संविधानाद्वारे झालेली असते. केंद्र व घटक शासनाला आपल्या अधिकार क्षेत्रात राहूनच कार्य करावे लागते. अमेरिका, भारत, कॅनडा या देशात संघात्मक संविधान असल्याचे आपल्याला दिसून येते. वरील एकात्मक संविधान व संघात्मक संविधान असे 2 प्रकार करण्यात येत असले तरी काही अभ्यासक याला संविधान मानत नाही. त्यांच्या मते एकात्म व संघात्मक हे शासनाचे प्रकार असल्याचे दिसून येते. उत्क्रांत व सिद्धांतनिष्ठ संविधान. आता उत्क्रांत व सिद्धांतनिष्ठ संविधान म्हणजे काय?
तर जी राज्यघटना ऐतिहासिक विकास प्रक्रियेतून कालोखात निर्माण झालेली असते तिला उत्क्रांत राज्यघटना असे म्हणतात. तर ही राज्यघटना प्रदीर्घ कालखंडातून हळूहळू विकसित झालेली असते. इंग्लंडच्या राज्यघटनेला उत्क्रांत राज्यघटना म्हणता येईल कारण ती बऱ्याच काळापासून विकसित होत आलेली आहे, म्हणून आपण तिला उत्क्रांत राज्यघटना असे म्हणत असतो. तर विशिष्ट किंवा निश्चित आदर्श, काल्पनिक अंदाज यावर आधारित राज्यघटनेला सिद्धांतनिष्ठ संविधान असे म्हणतात. उत्क्रांत व सिद्धांतनिष्ठ संविधान असे वर्गीकरण सर हेनरी मेन या अभ्यासकांनी केले असले तरी हे प्रकार फारसे प्रचलित असल्याचे दिसून येत नाही. अशा प्रकारे आज आपण संविधानाची निर्मिती व संविधानाचे वेगवेगळे वर्गीकरण बघितले. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.